हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। घरच्या घरी मार्केटसारखं आलू भुजिया करायचं आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे, एकदम टेस्टी आणि चटपटीत होतात। तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 2 उकडलेली बटाटे घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले आपल्याला बटाटे किसून घ्यायचे। बारीक जी किसणी असते, आपण जे आळे वगैरे जे किसतो ना त्यांनी किसून घ्यायचे। दोन्ही बटाटे आपण किसून घेऊयात। बटाटे इथे किसून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये काय करायचं, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात। त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तो पण सेम प्रमाणामध्ये घेतलेला आहे 1 वाटी। इथे मी काही मसाले घेतलेले आहे, मीठ घेतलेला आहे, चाट मसाला, धणे जिरे पावडर घेतलेला आहे, गरम मसाला, हळद मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला आणि आमचूर पावडर। आता हे सगळं एकत्र करायचे आहेत आपल्याला आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे। लगेचच पाणी नाही टाकायचे, बटाटा आहे त्याच्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचे, त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून मळून घ्यायचे। इथे बघा बटाट्यामध्येच किती ओलसर झालेला आहे, ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त लागणार नाहीये, थोडासा फक्त आपण पाणी टाकून त्याच्यात मळून घेऊयात। एवढ्याच पाण्यामध्ये व्यवस्थित मळून होणार आहे। बघू शकता किती ओलं झालेलं आहे। आता ह्याचा पूर्ण आपण असा एक गोळा तयार करून घेऊयात। इथे पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला तेल लावून पुन्हा 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आपण तेल टाकूयात आणि पुन्हा त्याला मळून घ्यायचं। इथे आपण जे चकलीचं भांडं असतं त्याच्यामध्ये शेवयाची थाली लावून घेतलेली आहे आणि आपण त्याला तेल लावून घ्यायचे ब्रशने। बाजूने सुद्धा आपण असं तेल लावून घ्यायचे। इथे बघा सगळीकडे आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता काय करायचं, याचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे। असा गोळा तयार घेऊन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। पुन्हा थोडं घेऊयात आणि असं टाकून आपल्याला त्याचं झाकण लावून घ्यायचं। कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अशा शेवया पाडून घ्यायच्या। पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायचे आहेत। इथे छान आपल्या फ्राय झालेल्या आहेत, त्याच्यातलं तेल आपण काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण काढूयात। खूप मस्त अशा क्रंची झालेल्या आहेत। घरच्या घरी आलू भुजिया आपल्याला करता येतं। असेच आपण सगळ्या शेवया आपण ह्याच्यामध्ये पाडून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व आलू भुजिया तळून घेऊयात। इथे बघा मस्त असं क्रंची झालेल्या आहेत, तर आपण सगळे करून आपण तळून घेऊयात। आवाजावरून पण कळत असेल किती मस्त कुरकुरीत झाले, खूप टेस्टी झालेले आहेत। कुरकुरीत आणि चटपटीत मार्केट सारखे आलू भुजिया आपल्या घरच्या घरी तयार झालेले आहेत। खूप मस्त खमंग असे झालेले आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।